नमस्कार मित्रांनो, मी भूजल शोधक जनार्दन शिंदे आज संध्याकाळी 8 वाजता आपल्या चॅनलवर लाईव्ह राहणार आहे आणि लाईव्ह या विषयावरती राहणार आहे पितळ धातूचे रॉड पाणी शोधण्यास एक नंबर। हा मी व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओवर आपल्याला बऱ्याच पाणी शोधक मित्रांचे कॉल देखील आले आणि त्यांनी आपल्याकडून विचारपूससुद्धा करून घेतली। हो सर, खरोखर पितळी रॉड छान आहेत आणि ड्राय लाईन अजिबात पकडत नाहीत, त्यामुळे पितळी रॉड अतिशय योग्य पाणी पाहण्यासाठी आहेत आणि ते कसे वापरावे, कशा पद्धतीने वापरावे, कसे बनवावे, लांबी किती असावी, वापरण्याची पद्धत कशी असावी, धरण्याची पद्धत कशी असावी याविषयी माहिती सांगा असे बरेच मित्र आपल्याला म्हणले, पाणी शोधक मित्र। तर प्रत्येक मित्राला तर नाही सांगू शकत आपण। जे समजा आपल्या कॉन्टॅक्टमधले आहेत त्यांनी फोन करून विचारलं, त्यांना आपण सांगितलं। पण जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीत, ज्यांच्याकडे आपले नंबर नाहीत, मग त्यांना कसं कळावं? तर त्याच्यामुळे आज यूट्यूबवर लाईव्ह राहणार आहे आणि लाईव्ह घेऊन आपण लाईव्हवर पितळी रॉडबद्दल मार्गदर्शन करणार आहे। कारण आपण गेले 2-4 महिन्यापासून पितळी रॉड वापरतोय। आपले एक भूजल शोधक मित्र आहेत नाशिकचे, त्यांनी आपल्याला सल्ला दिला होता आणि खूप मौल्यवान तो सल्ला आपल्यासाठी ठरला। आपण त्या पितळी रॉडवरती लगातार 5 बोर पॉईंट शेतकऱ्याचे सक्सेस केले। आणि हो मित्रांनो, पितळी रॉड फक्त पाण्याच्याच लाईन धरतो, वापरण्याची पद्धत योग्य पाहिजे आणि ती पद्धत कशी असावी याविषयी मी आज आपल्या लाईव्हवर मार्गदर्शन करणार आहे संध्याकाळी 8 वाजता। तर जे कोणी आपले पाणी शोधक मित्र इच्छुक असतील, पितळ धातूचे रॉड वापरण्यास इच्छुक असतील, त्यांनी लाईव्हला यावं व त्यांचे प्रश्न विचारावे। आपण त्यांच्या प्रश्नाला प्रतिसाद देणार आहोत आणि पितळी रॉडबद्दल माहिती सांगणार आहोत।